व्लॉगिंगला मी सुरुवात केली, 1-2 व्हिडिओ केलेत, पण ते काय आपल्याला जमलं नाही. मग आता बसून करायचं काय? त्यामुळे हे असलं सगळं उद्योग आम्हाला सुचतात बघा. खरोखर सांगतो, मला तर नॉलेज पाहिजे. मी जगाला सांगणार की हे करा, ते करा, असं करा, ह्या चुका करू नका, हे करू नका, ते करू नका. तर मला तर आधी नॉलेज पाहिजे प्रॉपर त्यातलं, की कोणत्याही जर्नीला सुरुवात केल्यावर परफेक्शन बघायचं नसते, चुका या होणारच. कामं एवढी स्टुडिओची का मनावर घेतल्या जातात तू? हे माहीत डोंगरा एवढे आमच्याकडे. तर काल रात्री मी 2:30ला झोपले आणि आता 5:30ला उठले. का तर आज पहिला दिवस आहे आणि शेड्यूल फॉलो करायचं म्हणून. तर 2.5-3 तासच झोपल्यामुळे झोप पूर्ण झालेली नव्हती, परंतु इथं आल्यावर एकदम फ्रेश वाटायला लागली. आणि हा आहे आपला रंकाळा. कसा आहे सकाळचा व्ह्यू, डेंजर. आणि डॉगीचा जा. तर फायनली आता आपण रंकाळ्यावर आलेलो आहे. रंकाळ्याचा शालिनी पॅलेस जो भाग आहे तिकडे आपण रोज मॉर्निंग वॉकला येण्याचं कारण म्हणजे इथं वॉकला आल्यावर कम्प्लीट निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटते. आणि तुम्ही झाडांची पूर्णपणे लाईन बघू शकता, यामुळे एकदम तुम्हाला भारी वाटते. आणि इकडे पण सगळी झाडांची लाईन आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे इथं पक्षी पण असतात आणि रंकाळा पण बघायला मिळते. तर हे जे सुख आहे ते सकाळी इथं आपल्याला मिळते, त्यामुळे आपण इथं रोज येणार आहे. तर रोज इथं सुविचार लिहिलेला असतो. नमस्कार हो. नमस्कार. या व्ह्यू बघा असला डेंजर आहे. कसाही व्ह्यू का फ्रेश होणार नाही आपण सांगा. आणि त्यात आपण घेतलेला आहे हेल्दी ज्यूस, आणि तो पण एकदम गरम गरम. या थंडीत खूप मजा येणार आहे प्यायला आणि हेल्दी पण आहे. त्यानंतर दादाने आपल्याला फ्री मध्ये हे दिलं. तर आता आपण नाश्ता करायला लकी नाश्ता सेंटर मध्ये आलेलो आहे. तर आज आपला हा पहिला व्लॉग आहे आणि आज मी याची सुरुवात का केल्या तर आजपासून मी शेड्यूल तयार केले. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे खरं जे कारण आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता आमचा ऑफ सीझन चालू आहे. ऑफ सीझन म्हणजे माझं प्रोफेशन जे मेन आहे ते फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी आहे. मग आता ऑफ सीझन चालू आहे. आता पावसाळ्यात काय लग्न वगैरे जास्त होत नाहीत. मग आता बसून करायचं काय? त्यामुळे हे असलं सगळं उद्योग आम्हाला सुचतात बघा. खरोखर सांगतो. मग मी दिवसाचं शेड्यूल केलं, बघितलं तर आपलं 6-7 तास झोपेत जातात. 8 पकडा, 8 तास झोपेत गेलं, 2 तास जेवायला जातात. त्यानंतर इकडे तिकडे बघितलं तर आणि 1-2 तास, म्हणजे 12 तास आपलं शेड्यूल बऱ्यापैकी बिझी असते. बाकीचं उरलेलं 12 तास आपण काय करतोय याचा जर विचार केला तर माझ्या लक्षात आली की आपण यूट्यूबचं व्हिडिओ एक आता करायला लागले. ते माझं म्हणजे आधीपासून माझी खूप इच्छा होती की यूट्यूब क्रिएटर्ससाठी म्हणजे मराठी यूट्यूबर्ससाठी आपण ट्युटोरियलचे व्हिडिओ करायचे. पण त्यावेळी मी ते का सुरू केलं नाही. तर मी सुरू केलं असतं तर पहिल्यांदा मला तर नॉलेज पाहिजे. मी जगाला सांगणार की हे करा, ते करा, असं करा, ह्या चुका करू नका, हे करू नका, ते करू नका. तर मला तर आधी नॉलेज पाहिजे प्रॉपर त्यातलं. मलाच नॉलेज नाही आहे, मीच यूट्यूबवर सक्सेसफुल नाही आहे, तर माझा व्हिडिओ बघणार कोण? हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. त्यामुळे मी ते सुरुवातीला जे करणार होतो एक व्हिडिओ टाकून बघितला, माझ्या लक्षात आलं की हे आपण चुकायला लागले, आत्ता करणं चुकीचं आहे, फ्युचरमध्ये जाऊन हे आपण चॅनल काढू शकते. आणि त्यानुसार आपण ते आत्ता चॅनल काढले, मराठी यूट्यूबर SP. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा, कारण त्या चॅनलवर यूट्यूबशी रिलेटेड खरोखर खूप इम्पॉर्टंट जे व्हिडिओ आहेत ते येणार आहेत. आणि त्याचा तुम्हाला भरपूर यूट्यूब जर्नीमध्ये तर 100% भरपूर फायदा होणार आहे. मग ते चॅनल आता का काढलं तर यूट्यूबवर कंटिन्युअसली काम करून ज्या काही माझ्या चुका झाल्या, जो काही एक्सपिरियन्स आला, जे काही मला शिकायला मिळालं ते सगळं भरपूर होतं. आणि त्यात मला सिल्वर प्ले बटन पण मिळालेलं, कन्सिस्टन्सी किंवा व्हिडिओ भरपूर टाकल्यामुळं. आणि काय चुका करायच्या नाहीत हे सगळं समजलेलं, आणि त्यामुळे नॉलेज पण चांगलं आलेलं. मग ठरवलं की आता आपण बऱ्यापैकी सक्सेसफुल आहे यूट्यूबवर. यूट्यूबचं आपल्याला व्यवस्थित प्रॉपर आता नॉलेज आहे. आणि यूट्यूबवर जर लवकर ग्रो व्हायचं असेल, म्हणजे जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवायचे असतील, जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळवायचे असतील, तर काय करायला पाहिजे हे माझ्या व्यवस्थित प्रॉपर लक्षात आलं. मग
मी ते चॅनल काढलं. तुम्ही जर माझं दुसरं चॅनल बघितलं शिवराज पाटील SP कोल्हापूर, तर नंतर मी ते कोल्हापूर केले. आधी त्याचं नाव शिवराज पाटील SP व्लॉग होतं. त्याचं जर तुम्ही बॅनर बघितला मागं जे असते बॅनर, त्या बॅनरवर सुद्धा शिवराज पाटील व्लॉगच आहे. ते चॅनल मी खास व्लॉगसाठी काढलेलं. पण झालं काय, व्लॉगिंगला मी सुरुवात केली, 1-2 व्हिडिओ केलेत, पण ते काय आपल्याला जमलं नाही. कारण व्लॉगिंगमध्ये कसं आहे, आता रूममध्ये मी कम्फर्टेबल बोलू शकते, कॉन्फिडन्स आहे. पण बाहेर ज्यावेळी आपण जाते पब्लिकमध्ये, त्यावेळी आपला आवाज आपोआप कमी येते. कमी येण्यामागचं कारण म्हणजे की लोक काय म्हणतील, म्हणजे त्यांना कसं वाटेल, हे करू का नको, ते काय म्हणतील. तर त्यांना असं वाटेल की खोळबेळ झाले का, असं का करायला लागले, असं का वागायला लागले. तर मित्रांनो तसं काय नाही आहे. त्यावेळी पण मला वाटलं की काय नाही करूया, पण त्यावेळी ते काय सक्सेसफुल झालं नाही. आणि व्हिडिओ पण मला जसं पाहिजे होतं, की मला वाटत होतं की मी असं व्हिडिओ करणार, तसं काय मला करता आलं नाही. मग त्यानंतर आज लक्षात आलं की कोणत्याही जर्नीला सुरुवात केल्यावर परफेक्शन बघायचं नसते, चुका या होणारच. पण आपण जर कंटिन्यू करत राहिलो, प्रॅक्टिस करत राहिलो, शिकत राहिलो, तर त्या चुका इम्प्रूव्ह होऊन एक ना एक दिवस आपण व्यवस्थित प्रॉपर व्हिडिओ बनवू शकतोय व्लॉगचे. आणि आता या व्हिडिओमध्ये चुका भरपूर होणार आहेत, मला माहिती आहे, कारण पहिलाच व्हिडिओ आहे. आणि त्यामुळं तुम्ही मला समजून घ्यायला ही अपेक्षा आहे. सपोर्ट कराल. इथून मागेही तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला आहे, भरपूर प्रेम दिले, भरपूर आशीर्वाद दिलात, तसेच इथून पुढेही राहतील. आणि आजचा व्लॉग केल्यानंतर मला लक्षात आलं की आपल्या चुका काय काय व्हायला लागल्यात. भरपूर चुका आहेत. तुम्ही पण मला गायडन्स करा. माझा नंबर तुमच्याकडे असेलच. जर कॉन्टॅक्टमध्ये असाल तर डायरेक्ट फोन करून सांगा मला की हे चुकाले, हे इम्प्रूव्ह कर. मला खरोखर खूप म्हणजे खूप बरं वाटते चुका सांगितल्यावर, किंवा त्यातूनच आपण इम्प्रूव्ह होऊ शकते ना. दुसरं कशातून होणार आहे. चुका लक्षात तर आल्या पाहिजेत की आपल्या काय काय चुकायला लागले ते, त्याशिवाय इम्प्रूव्ह कसं करणार. तर एक गोष्ट लक्षात आली की व्लॉगिंगमध्ये बाहेर गेल्यावर आपला कॉन्फिडन्स लो होते. आणि हे मला कधी कळालं, आज मी रंकाळ्यावर गेलेलो, तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळी ब्लॅकबोर्ड तिथं होता वार्ताफलक, त्यावर सुविचार लिहिलेला, तो मी वाचून दाखवणार होतो व्लॉगमध्ये काय सुविचार लिहिला. पण तिथे गेल्यावर साईडला 2 लेडीज बसलेल्या होत्या. लेडीज एकदम त्या बोर्डच्या जवळ होत्या. तिथं जाऊन मी ती बोलत बसाली, सुविचार काय हे जर वाचत बसलो तर त्या काय म्हणणार, हे असं का वागायला लागले. त्यामुळं तिथं माझं धाडच झालं नाही, कॉन्फिडन्स लो झाला एकदम. पण असं जे पब्लिकमध्ये व्लॉग करायचं जे डेअरिंग आहे ते हळूहळू येईल, कॉन्फिडन्स हळूहळू वाढेल, इम्प्रूव्ह होईल. शेवटी प्रॅक्टिस पण केलं पाहिजे. डायरेक्ट पहिल्याच व्हिडिओमध्ये मी काय प्रो लेवलचा व्हिडिओ करू शकणार नाही, पण हळूहळू इम्प्रूव्हमेंट मी 100% करणार. आणि दुसरी गोष्ट कॅमेरा. तर कॅमेरा आहे, तुम्ही सेल्फी कॅमेरातच व्लॉग करत होतो. सेल्फी कॅमेरात व्लॉग केल्यावर तोटा काय होते, क्वालिटी जी आहे ती एकदम कमी येत्या. आणि क्वालिटी का कमी येत्या, तर आपला बॅक कॅमेरा जो असते तो चांगला असते. ते मेगापिक्सेल, म्हणजे साधारणतः आपण बघितलं तर बॅक कॅमेरा जर 20 मेगापिक्सेल असेल तर फ्रंटचा आपला 5 मेगापिक्सेल असते. त्यामुळे व्लॉग जरी, आणि हे मला कधी कळालं, मी रंकाळ्यावरून आलो, सगळं आवरलं बिरलं, त्यानंतर कळालं की जरा व्लॉगिंग आपलं अजून पण भरपूर इम्प्रूव्ह करायला लागते. मग मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितले, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की व्लॉग करताना फ्रंट कॅमेराऐवजी बॅक कॅमेरा, जरी स्वतःचा आपण करावले तरी तो बॅक कॅमेरातच करायचा. कारण क्वालिटीमध्ये भरपूर म्हणजे भरपूर फरक पडते. आणि ज्यावेळी आपल्याला पुढचा आणि आपल्या फेसचा दोन्ही व्ह्यू दाखवायचा आहे. आता फ्रंट कॅमेरा आहे, जर तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवायचा असला तर असं करायला लागणार, हे आपल्याला करता येत नाही. पण जर तुम्ही बॅक कॅमेराचा ऑलरेडी व्हिडिओ करायला आहे तर तुम्ही असं न करता डायरेक्ट असा मोबाईल पकडू शकताय आणि दाखवू शकताय. म्हणजे फ्रंट आणि स्वतःचा दोन्ही व्ह्यू त्यात आपण दाखवू शकतोय. तर हे बॅक कॅमेरामध्ये व्हिडिओ केल्याचे फायदे आहेत, हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळं व्लॉग करताना मी जास्तीत जास्त बॅक कॅमेरामध्येच करणार आहे. तर 27 तारखेला फ्रेंडचं रिसेप्शन आहे आणि त्यांना शूटची इन्क्वायरी करायची होती. मग ते म्हणलेत की राजारामपुरीतच ये, तिथं आपण डिस्कस करूया. त्यामुळं आता आपण आलेलो आहे राजारामपुरीत डॉमिनोजमध्ये. पैसे होते हाय फ्रेंड्स, तर आता इथं आलोय आणि अचानक
आपल्याला कुणाल मानेंचा फोन आलाय, तुमच्या इथं आलोय तुम्हाला भेटायला म्हणून. आणि हो वाघ आलाय. वाघाने येताना अल्बम आणलाय. थांबा तुम्हाला अल्बम दाखवतो. दादाने अल्बम आणलाय. अल्बम बघू शकताय. ओटीभरणीचा चंद्रावर बसवली इकडे. ती पहिला फोटो दाखव की कमळातला. हे बघ तो पॅडवरचा कमळात बसवली. आणि आत काय काय स्किल दाखवली ती दाखवा. हे किरकोळ आहे, रेग्युलर अल्बम आहे. वगैरे देणं बंद करतात. अशा पद्धतीचा तुम्हाला अनुभव नाही, अशा पद्धतीचा अल्बम पाहिजे असेल तर कुणाल मानेंशी संपर्क करा. फ्रेम वगैरे सगळं मिळतं. फ्रेम पण आपल्याकडे कुणाल मानेकडे अवेलेबल आहे. वगैरे सगळं स्टुडिओची सगळी कामं आता चालू केलेली आहेत. ऑफ सीझनला वेडिंग नाही त्यामुळं हे आता काम फास्ट चालू आहे. काम एवढी स्टुडिओची का मनावर घेतल्या जातात तू? EMI डोंगरा एवढे आहेत आमच्याकडे, त्यामुळे काम फास्ट करायलाच लागतं. हप्ते जायला पाहिजेत काय वेळेवर. आजपासून मी ठरवले कंटिन्यू व्लॉग टाकायचा. डेली एक व्लॉग टाकायचं टार्गेट ठेवले. म्हणजे कसा पण असू दे, पण डेली एक टाकायचा आणि जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट करायची. तर या जर्नीमध्ये तुम्ही सगळे सोबत असाल ही अपेक्षा. तुमचं प्रेम, तुमचं मार्गदर्शन आणि तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू देत ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.